नमस्कार, रोखोक क्लब स्वागत प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर। याआधी अमरनाथ यात्रेकरूंवर शेवटचा दहशतवादी हल्ला झाला ती तारीख होती 6 ऑगस्ट 2002। त्यानंतर पुन्हा तब्बल 15 वर्षांनी काल एकदा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला पुन्हा चढवला गेला। अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी तब्बल 30,000 जवान तैनात करण्यात आले होते। त्यामध्ये सीमा सुरक्षा दल होतं, केंद्रीय राखीव पोलीस दल होतं, जम्मू काश्मीरचे पोलीस होते, लष्करी जवान होते, शोध कुत्र्यांचा समावेश होता। हे सगळं होतं, तरी देखील पहलगाम खानबल रस्त्यावर 50-100 फुटावर सुरक्षा रक्षक तैनात असताना सुद्धा 15 वर्षांनी पुन्हा तेच घडलं। हे नेमकं कशाचं निदर्शक आहे? एकीकडे काश्मीरात पीडीपी आणि भाजपचं सरकार आहे। काश्मीरात रस्ते, भुयारी रस्ते, पूल अशी सगळी विकास कामं सुरू असल्याच्या जाहिराती आपण बघतोय। मध्यंतरी काश्मीरात महापूर आला होता, तेव्हा केंद्र सरकारकडून मदतीचा हात देण्यात आला, पण तरी देखील काश्मीरातील दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत। आतापर्यंत सुमारे 1,37,000 भाविक खरं तर अमरनाथचं दर्शन घेऊन सुखरूपपणे परत आले। पण अनंतनाग सारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अमरनाथ यात्रेला एक प्रकारे गोलबोट लागलं। या अमरनाथ यात्रेवर आणि पर्यटनावरच खरं तर काश्मीरची अर्थव्यवस्था अवलंबून आहे। अमरनाथ गुंफेतल्या शिवलिंगाचा शोध देखील एका मुस्लिम कुटुंबानं लावला होता असं सांगितलं जातं। असं असताना अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एक तर ज्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला ती बस गुजरातमधील होती। अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी त्याची केलेलीच नव्हती। त्या बसमधले भाविक अमरनाथ यात्रा करून येतात, त्याची कुठेही नोंद होत नाही। इथंच खरं भ्रष्टाचाराची पोलखोल होते। दुसरी गंभीर बाब म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 7च्या नंतर भाविकांच्या बसेस महामार्गावर असता कामा नयेत असा नियम आहे। हा नियम धुडकावून ही बस महामार्गावर धावत कशी काय होती? अशा परिस्थितीत हल्ला झाला तर त्याची जबाबदारी कुणाची? या बसच्या चालकानं प्रसंगावधान दाखवत स्वतःच्या जीवाची बाजी लावून बेशूट गोळीबारात देखील बस 2 किलोमीटर चालवत पुढे नेली। त्यामुळे बसमधील इतर प्रवाशांचे प्राण वाचले। त्याबद्दल त्याला शौर्य पुरस्कार देण्याची शिफारस गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली आहे। पण प्राण वाचवल्याबद्दल बस चालकाला शौर्य पुरस्कार द्यायचा की परवानगी न घेता ती बस चालवल्याबद्दल त्या बसच्या मालकाला दोषी धरायचं? हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे का? गेल्या 15 वर्षात अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ले झाले नव्हते, मग हे यश कुणाचं होतं? आता मोदी सरकारच्या काळात पुन्हा हल्ले सुरू झाले, हे मोदी सरकारचं अपयश म्हणायचं का? सुरक्षेतली कुचराई, बेपरवाई यासाठी आम्ही जबाबदार धरणार तरी कोणाला? या हल्ल्याचं टार्गेट नेमकं काय होतं? यात्रेकरू की पीडीपी आणि बीजेपीचं सरकार? अमरनाथ यात्रेकरू, जम्मू काश्मीर सरकार की केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार? या सगळ्याची चर्चा व्हायलाच पाहिजे। काश्मीरमध्ये मूलतत्ववाद्यांचा आणि धर्मांध शक्तींचा प्रभाव वाढतोय का? पीडीपी सोबतच्या सरकारमधून भाजपनं बाहेर पडावं अशी मागणी आता जोर धरते। उद्या खरंच जर भाजपनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर त्याच्यामुळे खरोखरच हल्ले थांबणार आहेत का? हिजबुल मुजाहिदीन, जमाते उल दावा, लष्कर तय्यबा अशा सगळ्यांनी याचा एकमुखी विरोध केलाय। हा खरोखरच एकमुखी विरोध आहे की केवळ हे नरकाश्रू आहेत, नरकाश्रू? या हल्ल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम या तरुणांच्या काश्मीरमधल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असणार आहेत का? माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामधली काश्मीरियत, जमहुरियत आणि इन्सानियत या मंत्राचं आता काय होणार? काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यातली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का? आणि या दहशतवादी हल्ल्याला आमची सुरक्षा यंत्रणा नेमका कधी आणि कसा जबाब देणार? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात, यात्रेवर हल्ला, सरकार टार्गेट। यात्रेवर हल्ला, सरकार टार्गेट। सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट। जो वाकया हुआ है, इससे हम सब कश्मीरियों के लोगों के सर शर्म से झुक गए। ये लोग यहाँ यात्रा के लिए आते हैं, तमाम मुश्किलात के बावजूद ये लोग आते हैं और आज 7 लोग इसमें जान बहक हो गए। मैं समझती हूँ कि इससे बड़ा सानिया कोई हो नहीं सकता। मेरे पास अल्फाज नहीं इसको कंडेम करने के लिए। अमरनाथ यात्रेकरूंवर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींची ही प्रतिक्रिया।
या प्रतिक्रियेमागे हल्ल्याबद्दल जितकं दुःख आहे तितकेच भविष्यात राज्यातल्या संभाव्य अस्थिर राजकारणाची भीती आहे. कारण भाजपच्या मदतीनं चाललेलं सरकार पाडण्याची ताकद या घटनेत आहे याची मुफ्तींना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने या घटनेचा निषेध केला आणि काश्मीरियतचा राग आळवला. हल्ल्यानंतर लगेचच विश्व हिंदू परिषदेनं मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी करणं इथं उल्लेखनीय आहे. अमरनाथ यात्रा पर हमला यह आतंकवाद को कुचलने की सरकार की विफलता है. सरकार फेल हुई है आतंकवाद को कुचलने में, फेल हुई है अमरनाथ यात्री और हिंदुओं की रक्षा करने में. क्या मजबूरी है आतंकवादी की समर्थन महबूबा मुफ्ती का शासन चला रहे हो? हटाओ महबूबा मुफ्ती को. विश्व हिंदू परिषदेची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र जम्मू काश्मीर सरकारच्या पाठीशी असल्याचं दिसतंय. कश्मीर प्रश्न में पाकिस्तान का हाथ है. कश्मीर में जो भी सवाल है, जो कश्मीर वैली में जो सारा आतंक जो है वो कश्मीर घाटी तक सीमित है, तो उसको परमानेंट सॉल्यूशन के लिए सरकार कदम उठा रही है. मुफ्ती सरकार इतकंच केंद्र सरकारलाही या हल्ल्यामुळे सावध व्हावं लागणार आहे. या सरकारला अस्थिरतेची भीती नसली तरी आपली विश्वासार्हता गमावण्याची भीती नक्कीच वाटते. त्यामुळे हल्ला अमरनाथमध्ये झाला असला तरी त्याची जबाबदारी केंद्र सरकारची आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे असं केवळ विरोधकच नव्हे तर मित्रही म्हणतायत. हे सरकार खऱ्या अर्थानं हिम्मतबाज 56 इंचाच्या छातीचं आहे ही दाखवण्याची हीच वेळ आहे. आता चर्चा नको, आता कोणत्याही वैचारिक भूमिका नको, आता फक्त या हल्ल्याचा बदला घेणं आणि देशासमोर एक चांगलं चित्र उभं करणं ही आमची भूमिका आहे. 18 विरोधी पक्षांच्या संसद भवनात झालेल्या बैठकीत या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. 2 मिनिटं स्तब्धता पाळून हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व पक्षांनी एक ठराव संमत केला. केंद्र सरकारनं आत्मपरीक्षण करावं आणि भविष्यात असे हल्ले होणार नाहीत याची तजवीज करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी एकमुखी केली आहे. The last vestige was the Amarnath Yatra, which was also attacked yesterday. What is the government doing? Will Prime Minister come forward, make a statement and assure the nation as to what decisive steps will the government take to ensure that national security is in safe hands and that it will be protected at all costs? काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर ट्विट करून थेट पंतप्रधानांना लक्ष्य केलंय. सुरक्षित झालेली मोठी आणि अस्वीकार्य त्रुटी आहे. पंतप्रधानांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या भ्याड अतिरेक्यांना भारत घाबरणार नाही. सरकारी यंत्रणा सुरक्षेच्या पातळीवर सक्रिय झालेल्या असताना या मुद्द्याचं राजकारण न करता सगळ्या देशानं एका स्वरात बोलण्याचं आवाहन केंद्रीय मंत्र्यांना करावं लागलंय. राजनीति करने के मौके बहुत होते हैं, लेकिन आज इतनी बड़ी एक इंसानी ट्रेजेडी हुई है कि जो भक्त बर्फानी बाबा के दर्शन करने जा रहे हैं, बम बम भोले बोलते जा रहे हैं, उन पर गोलियां चली हैं. ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, शर्मनाक है, कायरतापूर्ण है. मैं इसकी भर्त्सना करता हूं और न देश झुकेगा न यात्रा रुकेगी. सध्या तरी शिवसेना किंवा विरोधी पक्ष जे बोलतायत त्याला राजकारण म्हणणं उचित होणार नाही. पण हल्ल्यामुळे उडालेल्या धुरळा खाली बसल्यावर हे अस्त्र मोदी सरकारवर उगारलं जाणार नाही याची खात्री नाही. हल्ल्याच्या कर्त्या धर्त्यांना लवकरात लवकर गजाआड डांबणं किंवा यमसदनी धाडणं काश्मीर सरकारचं स्थैर्य आणि मोदी सरकारच्या विश्वासार्हतेकरता मोठा आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. यात्रेवर हल्ला, सरकार टार्गेट या विषयावरचा हा रिपोर्ट पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे. अमर साबळे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार जनार्दन चांदूरकर. चांदूरकरजी, आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे. पुण्याहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आणि जम्मू काश्मीर इथल्या युवकांसाठी म्हणून विशेषत्वानं कार्यरत असणाऱ्या असीम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी हे देखील पुण्याहून या कार्यक्रमात आपल्याशी सहभागी होत आहेत. आणि गेल्या 13 वर्षापासून जम्मू काश्मीरला नियमितपणे जाणारे, अमरनाथला नियमितपणे जाणारे पर्यटक आणि सहल संयोजक अरुण सूर्यवंशी हे देखील आपल्या बरोबर आहेत. आणि त्याचबरोबर फोन लाइन से मेरे साथ जुड़े हैं आशिक राथर, जो स्थानिक कश्मीरी युवा है, वहां की हालातों से बिल्कुल आप परेशान भी है और इनकी जानकारी भी रखते हैं. आशिक जी, आपका भी इस प्रोग्राम में बहुत स्वागत. सुरुवात करूया जनार्दन चांदूरकर यांच्यापासून. जनार्दन चांदूरकर, 6 ऑगस्ट 2002 शेवटचा हल्ला झाला होता.
UPAच्या काळात एकही हल्ला झाला नाही आणि NDAच्या काळात 1,37,000 यात्रेकरू सुरक्षितपणे बर्फानी बाबाचं दर्शन घेऊन परत येताना काहीही झालं नाही. फक्त या बसवर ज्यांनी नियम पाळले नव्हते, जी भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत रूप म्हणून तिकडे गेलेली होती, त्या बसवर हल्ला झाला आणि अतिरेकी एक घबराहट पसरवण्यात यशस्वी झाले. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? या हल्ल्याची जबाबदारी कुणाची? का राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे या सगळ्याची जबाबदारी पंतप्रधानांनीच घेतली पाहिजे? आपलं काय मत आहे चांदूरकरजी? नाही, आपला प्रश्न एकदम बरोबर आहे उदयजी. हा जो गेल्या 15 वर्षानंतरचा जो हल्ला झालेला आहे, तर हा हल्ला गेल्या 15-20 दिवसामध्ये भारतीय उपखंडामध्ये जी परिस्थिती इंडिया, पाकिस्तान आणि चायना यांच्या रिलेशनमधून निर्माण झालेले आहे त्यातला एक भाग असावा. आणि त्याला पूर्वीची काश्मीर व्हॅलीची बॅकग्राऊंड आहे. काही मीडिया चॅनल्सनी एक न्यूज फ्लेट केलेली आहे की हा हल्ला होण्यापूर्वी 72 तास पाकिस्तानातील काय जामनगर कुठल्या तरी एका गावामध्ये, मुझफ्फरनगर काय कोणत्या तरी त्या अशाच नावाच्या गावामध्ये सगळ्या अतिरेकी लीडर्सची एक बैठक झाली आणि त्या अतिरेकी लीडर्सनी 72 तासापूर्वी झालेल्या त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं हिंदुस्थानच्या विरुद्ध, भारताच्या विरुद्ध कारवाई करण्यासंबंधीचा उहापोह केला. आणि हा जो संघर्ष आहे, हा मी म्हणालो की 15 दिवसापासून वाढलेला, पण ह्याला फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. याला गेल्या 2-3 युद्धांची परंपरा आहे. आणि याला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असताना त्याच्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या लोकांच्या इंटरेस्टचा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मॅटर सीम्स टू बी कॉम्प्लिकेटेड. जेवढी आपल्याला सोपी वाटते तेवढी ती सोपी नसून त्याची मुळं खोलवर रुजलेले आहेत. आणि खोलवर मुळं रुजल्यामुळं आता आपण जे म्हणाला की त्या बसचं रजिस्ट्रेशन झालं नाही, अमाऊंट्स टू बी भ्रष्टाचार, तो होऊ शकतो. परंतु तो जो ड्रायव्हर आहे शेख, त्या ड्रायव्हरनं सांगितलं की याचं रजिस्ट्रेशन झालं होतं, रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय त्या याच्यामध्ये सोडत नाहीत, दर्शन होत नाही. परंतु हे जरी असं असलं तरी एवढा मोठ्या प्रमाणावरती हल्ला होऊन 7 लोक मरणं, 21 लोक जखमी होणं, हे भारताच्या सिक्युरिटीमधला फार मोठा लॅप्स आहे. आणि हा जो लॅप्स आहे, आपण म्हणालात, याला जबाबदार जे आहे, ऑब्विसली याला देशाचं सरकार, हे सरकारची जबाबदारी आहे. कारण हा अमरनाथच्या यात्रेचा प्रश्न हा बाकीच्या ठिकाणी यात्रेला जाण्याचा. जनार्दन चांदूरकर 1,37,000 यात्रेकरू परत सुखने आले आणि एका बसवर हल्ला झाला, हे या सरकारचं अपयश. आणि 2002 पासून तुमचं सरकार 2013ला असेपर्यंत एकही हल्ला झाला नाही, हे आपल्या सरकारचं यश. आत्ताच्या सरकारची धोरणं चुकीची, PDP आणि BJPचं सरकार अतिरेक्यांनी आणि तिथल्या स्थानिक जनतेने नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हा हल्ला झाला. आपल्या काळात शांतता नांदत होती, नरेंद्र मोदींच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये अशांतता माजलेली आहे, असं आपलं मत आहे जनार्दन चांदूरकर? नाही, असं मी म्हणणार नाही की हल्ला आमच्या काळामध्ये सुद्धा होऊ शकत होता, ते झाला नसेल त्यावेळेला. परंतु ज्यापासून नरेंद्र मोदींचं सरकार दिल्लीवरती विराजमान आहे तोपर्यंत, इनस्पाइट ऑफ द फॅक्ट, नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानाला गुडविलचं दर्शन देऊन, शपथविधीला बोलावून, त्यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये जाऊन सगळी जरी जेस्चर्स दिली तरी सुद्धा ते काही हिंदुस्थानकडं चांगल्या नजरेने बघणारे लोक नाहीत, हे मोदींना आत्ता कळून आले. हे जर त्यांना अगोदर कळून आलं असतं आणि त्याप्रमाणे त्यांनी पावलं उचलली असतील. आणि आता ते भारतीय विश्व हिंदू परिषदेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय तोगडिया साहेब किंवा बाकी त्यांच्या सहकारी मित्र पक्ष आहेत, तर त्यांनी सांगितलं की हे तुमचं फेल्युअर आहे.
हे मी म्हणणं, काँग्रेसचा प्रवक्ता ओके. फेल्युअर म्हणणं हे राजकीय दृष्ट्या लोकांना या सगळ्याची उत्तरं त्यांना निवडून देणारे आहेत. बरोबर आहे. या सगळ्याची उत्तरं तुमचे सहकारी असलेले अमर साबळे देतील, परंतु अभी मेरे साथ आशिक राथर जी हैं. आशिक राथर जी जम्मू कश्मीर में निवासी हैं. राथर जी, क्या मेरी आवाज आपको पहुंच रही है? जी जी जी. राथर जी, जब यह हादसा हुआ तब आप वहीं पे मौजूद थे, क्या क्या हुआ बताइए. हाँ, सबसे पहले हम इसकी कंडम करते हैं सारे कश्मीर की तरफ से. बिल्कुल. और हम पुरजोर मजम्मत करते हैं. ये नहीं होना चाहिए था. एक्चुअली ये 3-4 किलोमीटर दूर यहाँ से, मतलब हमारे घर से पहले खबर आई थी कि सिक्योरिटी फोर्स पर हमला हुआ था. या तो लगभग 8 बजे. फिर 8:20 पर ये खबर आई कि यात्रियों पर हमला हुआ था. या तो हम चौंक गए थे, मगर शौक में थे कि यात्री रात 8 बजे कैसे, ये मतलब ये पैसेंजर बस चल रही थी 8 बजे, क्योंकि इनको अलाउड नहीं है. 6 बजे से पहले चलना होता है इनके, मतलब इसके ऊपर हाईवे के ऊपर. श्रीनगर से, हाँ जी सर, श्रीनगर से यहाँ तक जहाँ ये हमला हुआ है, यहाँ से लगभग 50 किलोमीटर वहां से यहाँ तक है. मेरे ख्याल से जहाँ डेंजर मतलब अटैक होना था, चाहिए था, वहाँ नहीं हुआ. जहाँ ये अटैक हुआ वहाँ मतलब पूरा आर्मी का बहुत बड़ा कैंप है, पुलिस का है, मतलब सिक्योरिटी जोन एरिया वहाँ है. और ये कह रहे हैं कि ये रजिस्टर बस नहीं थी. ठीक है, मतलब जो दर्शन करने के लिए जाते हैं पहलगाम, वहाँ वही जाते हैं जिनको रजिस्ट्रेशन होती है. फिर उनको कैसे जाने दिया गया वहाँ, क्योंकि ये श्रीनगर से जम्मू जा रही थी. इसलिए हम भी मतलब शॉक में थे कि ये क्या, मतलब सिक्योरिटी भी उनके साथ नहीं. आशिक राथर जी, क्या आपको लगता है कि इसमें कोई भ्रष्टाचार हुआ है कि बस 6 बजे के बाद भी हाईवे पे थी और बगैर रजिस्ट्रेशन के दर्शन करने गई थी, यात्रियों को लेके उनकी जान जोखम में डाल के? आपको क्या लगता है? जी सर, एक्चुअली जो मेरा हाउस से मकान है वो नेशनल हाईवे जो है उसी पर मतलब है. बिल्कुल. मैं दिन पर देखता हूँ जो भी यात्री आते हैं उनके पीछे सिक्योरिटी और आगे सिक्योरिटी होती है. ठीक है, वो बीच में यात्री होते हैं, वो दिन भर चलती है. शाम के बाद कोई नहीं चलती है. हमको ये समझ नहीं आती कि रात के 8 बजे कैसे चल रही थी और विदाउट सिक्योरिटी कैसे चल रही थी. बिल्कुल. अटैक वहाँ हुआ जहाँ नहीं होना चाहिए था, वहाँ पूरा सिक्योरिटी. आशिक राथर जी, जब आपको कल रात पता चला कि लगभग इसी समय आपको पता चला, 9-9:15 के करीब आपको पता चला कि यह हमला हुआ है, तब आपने क्या किया? हमने सोचा, पहले इन्होंने खबर दी कि पुलिस के ऊपर हमला हुआ था, जो आम बात है, यहाँ होता रहता है. मगर जब बाद में ये खबर आई थी कि यात्रियों पर, कश्मीर में किसी को समझ में आ रहा था कि पिछले 28 सालों से यहाँ हालत खराब है और किसी यात्री को कुछ नहीं हुआ. यहाँ पिछले साल इतने हालत खराब थे और किसी को कुछ नहीं हुआ, और आज इतने बार शांति से चल रही थी, फिर ये हमला अचानक कैसे हुआ? क्या आपने जख्मियों की मदद की आशिक राथर जी? एक बात, आपको यकीन आए या नहीं, यकीन नहीं आई, जब हमने ये सुना कल रात हमने खाना नहीं खाया इस दुख में कि ये बेचारे बेगुनाह इनोसेंट लोग थे, ये मारे गए. फिर हम भी खौफ में थे. फिर सुबह हम असीम फाउंडेशन है पुणे के सारंग दादाजी, हम उनके साथ काम करते हैं पिछले 5-10 साल से यहाँ, और मुंबई भी और पुणे भी घूमने के लिए आए थे. फिर मैंने उनको बोला अगर अनंतनाग हॉस्पिटल में कोई है महाराष्ट्र, जब मैंने खासकर सुना कि महाराष्ट्र के 2 हैं यात्री हैं, फिर मैंने उसी टाइम उसको मैसेज की, दादा कोई अगर आपका जान पहचान तो फिर मैं हॉस्पिटल जाऊंगा अनंतनाग और वहां से कुछ हेल्प करूंगा. तो क्या अस्पताल में आपने जो भी घायल हुए थे उनकी क्या और कैसे मदद की? एक्चुअली मैं शाम का टाइम था और पूरा जो हाईवे था वो पूरा ब्लॉक कर दिया गया, मतलब गाड़ी को ना जाने ना आने देने से, मतलब सिक्योरिटी फोर्स उस टाइम वो पूरा ब्लॉक था. जब सुबह हुआ था वो सब श्रीनगर के हॉस्पिटल में रेफर हुए थे. फिर मैंने सुबह कोशिश की अगर हॉस्पिटल में कोई होता तो मैं जाता वही उसी टाइम, मगर वहाँ कोई नहीं था. हमने सुना है कि वहां पे अस्पताल के बाहर भीड़ लगी हुई थी,
लोग अपना रक्तदान करने के लिए बगैर सोचे कि जो घायल हुआ वो हिंदू है या मुस्लिम है, इसको बगैर सोचे वहां पे भीड़ लगी थी, लोगों का ताका लगा रहा था कि लोग रक्तदान करें और अपने हिंदुस्तानी भाइयों की जान बचाए। क्या यह बात सही है? ये बात बिल्कुल 100%। और कम से कम 1500 लड़के खून देने के लिए तैयार थे। आधे थे अनंतनाग के हॉस्पिटल में, आधे थे श्रीनगर के। अगर मैं भी जाना चाहता तो मैं भी अपना खून देता। आशिक राठौर जी, आपको पता है कि ये जो सारे यात्री थे वो हिंदू यात्री थे। क्या उन पर हमला वो हिंदू यात्री थे इस पर इसलिए हुआ है? क्या ये हमला देश पे हुआ है? आपको क्या लगता है, ये हमला हिंदू पे है या देश पे है? नहीं, ये तो देश पर है। देश पर है। हाँ, हम ये नहीं देखते हैं कि हिंदू कौन है मुस्लिम कौन है, क्योंकि पिछले 28 साल से यहाँ आ रहे थे, हम इनको वेलकम करते हैं। बीच बीच में कोई मुझे भी मिलता था रास्ते पर, मैं उनको बोलता हूँ चाय पियो, कैसे हो, कहाँ रहते हो, ऐसे ही बस। क्या कश्मीर की पूरी इकोनॉमी और कश्मीर का पूरा पर्यटन जो है, टूरिज्म है, वो अमरनाथ यात्रा पे, जिसकी खोज एक मुस्लिम कपल ने की थी, एक मुस्लिम आदमी ने की थी, मलिक उनका नाम था शायद, क्या ये सारी इकोनॉमी अमरनाथ यात्रा के ऊपर डिपेंडेंट है? एक तो अमरनाथ यात्रा पर ये तो बिल्कुल सच है, और जो टूरिस्ट आते हैं और उनके ऊपर है, मतलब बहुत सारे लोगों का रोजगार चलता है, बैकबोन है यहाँ। मगर हम कश्मीरियों को यही समझ नहीं आता है कि ये अटैक कैसे और ये बस कैसे रात 9 बजे कैसे चल रहे थे अकेले में। ये गवर्नमेंट से पूछना चाहते हैं। आशिक राठौर जी, जी, अब ये इतने टनल बनाए गए, इतने रास्ते बनाए गए, बीच में आपके यहाँ बाढ़ आई थी, बाढ़ के वक्त नरेंद्र मोदी जी ने बहुत सारी मदद भी की थी, एक दिवाली भी कश्मीरी लोगों के साथ मनाई थी, इसके बावजूद भी हमले हो रहे हैं। इसका कारण क्या लगता है आपको? कारण ये लगता है कि जो ये कहते हैं टीवी पर, कहते हैं कश्मीर को इतना दिया, उसको इतने दिया, जो मंत्री को लोगों को पास पहुंचना चाहता है ग्राउंड लेवल पर, वो नहीं पहुंच पा रहे हैं। तो सरकार ग्राउंड लेवल पर टीवी पर तो बहुत बात करते हैं, मगर लोगों के पास नहीं पहुंचते। लोगों के पास मदद पहुंचती नहीं है। आशिक राठौर जी हमारे साथ बने रहिए। आपल्या बरोबर अमर साबळे आहेत। अमर साबळे, तुम्ही ऐकलेत, या सगळ्यावर राजकारण करू नका असं आपण काँग्रेसला सल्ला देत आहे, परंतु त्याच वेळा 56 इंचाची छाती आता कुठे गेली असा बोचरा सवाल काँग्रेसतर्फे केला जातोय। या हल्ल्याला आपली चुकीची धोरणं पीडीपी आणि भाजप सरकारला लोकांनी नाकारलंय आणि आपण जी मदत देऊ इच्छिता ती काश्मीरी जनतेपर्यंत कशी पोहोचत नाहीये याचं एक जिवंत उदाहरण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्यापासून 2 किलोमीटरवर राहणाऱ्या आशिक राठौरने आता आपल्याला दिलेलं आहे। अमर साबळे, उत्तर मिळालं पाहिजे, आपल्या सरकारचं कुठे चुकतंय? सर्वप्रथम या आतंकी हल्ल्यामध्ये जे मृत झालेत त्या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या आतंकी हल्ल्याचा, भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो। हा हल्ला हिंदूवर झाला नसून या देशावर झालेला आहे, मानवतेवर झालेला आहे आणि या प्रसंगी आपण सर्वजण ये देशवासीय आपण या हल्ल्याच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे। या काळामध्ये कुणाची जबाबदारी आहे, कोण चुकीचं आहे यापेक्षा आपण या देशाच्या सर्व नागरिकांनी, या देशाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि या सरकारने अमर साबळे 2002च्या नंतर, अमर साबळे एक मिनिट, 2002च्या नंतर 2013 पर्यंत जर हल्ला झाला असता, वाजपेयी 2004ला पाय उतार झाले, त्याच्यानंतर 2013 पर्यंत हल्ला झाला असता तर आपण हीच भूमिका विरोधी पक्ष म्हणून घेतली असती का हो? त्यावेळी तर आपण या सगळ्याला काँग्रेसला जबाबदार धरलं असतं, काँग्रेसच्या नीतीला जबाबदार धरलं असतं, मनमोहन सिंगांना जबाबदार धरलं असतं। मग आता याची जबाबदारी कोणाची? जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ, आपलं सरकार का मुफ्ती का महबूबा मुफ्ती? कोण जबाबदार आहे? ही जबाबदारी आहे, आतंकी हल्ल्याची जबाबदारी ही लष्कर-ए तोयबा आणि काश्मीरी हिजबुल यांनी केलेला अटॅक आहे, त्यामुळे ही जबाबदारी त्यांचीच आहे। परंतु या देशाचे पंतप्रधान सरकार म्हणून सुद्धा ह्यांची पण जबाबदारी हे नाकारणार नाही।
परंतु या देशावर हल्ला झालेला आहे. आर्य चाणक्यचं एक वाक्य असं आहे, जेव्हा गद्दारचा सुळसुळाट होतो, गद्दारांचा उद्रेक होतो, तेव्हा आपण असं समजलं पाहिजे की राजा इमानदार आहे, प्रामाणिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मन असू द्यात, रशिया असू द्या, अमर साबळे ज्या गद्दारांचा आपण उल्लेख करताय, नरेंद्र मोदी, अमर साबळे ज्या गद्दारांचा आपण उल्लेख करताय, त्या गद्दारांचा उदो करणाऱ्या PDP बरोबर तर आपण सरकारचं गठबंधन केलेलं आहे. बुरहान वाणी असेल, मी तुम्हाला किती नावं देऊ हिस्ट्रीमध्ये. परवा हल्ला झालेला काश्मीरमधला लष्करी जवान होता. या सगळ्याबद्दलचे आपल्या आणि PDP मधले मतभेद जाहीर आहेत. ते गद्दारांना गद्दार म्हणतात का, हा खरा सवाल आहे. आणि तुम्ही त्यांना आपले का म्हणता, हाही खरा सवाल आहे. एकदा कबूल करा की सत्तेसाठी लाचार होऊन तुम्ही युती स्वीकारली आहे आणि त्याच्यातल्या धोरणांमुळेच हा हल्ला झालाय असा आरोप काँग्रेस करत आहे. त्याला स्पष्टपणे उत्तर देणं भाग आहे आपल्याला. अमर साबळे, हे पहा की मोदी सरकार हे लाचार सरकार नाही, खंबीर सरकार आहे, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं सरकार आहे. या देशातील जनतेने विश्वासाने त्यांच्यावर सत्ता सोपवलेली आहे. असं सरकार लाचार असू शकत नाही. या देशातील मोदी सरकारने या विरोधामध्ये आतंकी हल्ला करणाऱ्यांवर काय काय कारवाई केली. अमर साबळे, ब्रेक पूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. अमर साबळे, ब्रेक पूर्वी तुम्हाला छोटासा प्रश्न आहे. महबूबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया बघताना आपण पाहिलं की त्या किती उद्विग्न झालेल्या होत्या. काश्मीरी जनता आज केवढी उद्विग्न असेल. तुमच्या राजकीय स्थैर्याला काही परिणाम होणार नाहीये. तुमच्याकडे बहुमत आहे, परंतु तुमच्या विश्वासार्हतेचं काय. या हल्ल्यानंतर PDP आणि BJP सरकारची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जम्मू काश्मीरची जनता जर असा सवाल विचारत असेल तर त्यांचं काय चुकलं. एका ब्रेक नंतर आपलं उत्तर घेऊया. आणि त्याचबरोबर लष्कराचे निवृत्त अधिकारी आणि तिथं काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष कसं बघतायत या सगळ्याकडे. एका ब्रेक नंतर पुढे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता यात्रेवर हल्ला, सरकार टार्गेट. यात्रेवर हल्ला, सरकार टार्गेट या विषयाची रंगली चर्चा आपण पाहता. आपल्यासोबत अमर साबळे, जनार्दन चांदूरकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे, सारंग गोसावी आणि अरुण सूर्यवंशी आहेत. अमर साबळे, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता की आपल्या सरकारची विश्वासार्हता जम्मू काश्मीरमध्ये धोक्यात आलेली आहे. आपण जी मदत करतायत ती स्थानिकांपर्यंत पोहोचत नाहीये. या सगळ्याला तुमची जरी राजकीय स्थैर्याची आत्ता परिस्थिती असली तरी आपल्याला कुठंतरी याची खंत वाटत नाहीये की आपली मदत पोहोचत नाहीये आणि आपल्या सरकारच्या अस्तित्वानंतर देखील असे हल्ले होत आहेत. अमर साबळे, सर्वप्रथम जम्मू काश्मीरमधील जनतेने विश्वास टाकल्यामुळे गठबंधनचं सरकार त्या ठिकाणी आलेलं हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही दोघांनी एकत्र निवडणुका लढवलेल्या नव्हत्या. जनतेने, अमर साबळे, तुम्ही दोघांनी एकत्र निवडणुका लढवलेल्या नव्हत्या. सरकार लढवल्या नव्हत्या तरी सुद्धा ही युती झाल्यानंतर यामध्ये मतदान होऊ नये, निवडणुकीचा सहभाग वाढू नये म्हणून अतिरेक्यांनी अनेक डावपेच केले. तरी सुद्धा लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून हे सरकार नंतर स्थापन झालेलं आहे. त्यामुळे या जनतेचा त्या सरकारवर विश्वास सरकार स्थापन व्हायला किती दिवस लागले, किती आठवडे लागले हे आपल्याला माहिती आहे. अमर साबळे, सरकार स्थापनेला किती दिवस लागले होते हे देखील आपल्याला माहिती आहे. आपण त्यातला सकारात्मक विचार केला पाहिजे. सरकार स्थापन झाले ही त्यातली एक चांगली घटना आहे. त्याला किती दिवस गेले हे महत्वाचं नाहीये. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये आता त्या ठिकाणी जे सरकार आहे ते सरकार जे काम करत आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात. त्या त्रुटी दुरुस्त करता येऊ शकतात. परंतु या काळामध्ये जे अतिरेकी कारवाया वाढलेल्या आहे ह्याचं कारणच एक आहे की मजबूत सरकार आहे. हे आपल्यावर कधीही कारवाई करू शकतात. शशिकांत पित्रे बरोबर आहे, मजबूत सरकार आहे, मजबूत सरकार आहे. शशिकांत पित्रे आपल्या बरोबर आहे. शशिकांत पित्रे, सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी डिक्लेअर केलं. तो सलाउद्दीन तिथे येऊन गरळ ओकतोय आपल्या भारताच्या विरोधात. आमच्या गुप्तचर यंत्रणा संदेश देत आहेत तरी देखील आपण पुरेशी काळजी घेत नाही आहोत.
हल्ला होईल अशी जी धोकादायक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हल्ला न होता सुरक्षित ठिकाणी गावाच्या जवळ हल्ले होत आहेत, आर्मीच्या बेस कॅम्प जवळ हल्ले होत आहेत. कुठेतरी काश्मीर भागाचं इस्लामायझेशन करण्याची एक मोठी प्रक्रिया आता सुरू झाली का? आपल्याला काय वाटतं? उदयजी, काश्मीरचं इस्लामायझेशन करायचं चालू आहे त्याबद्दल मी नंतर बोलतो. मी प्रथम ही चर्चा वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ इच्छितो आणि हा जो प्रसंग घडला आहे त्याच्या सुरक्षिततेत कुठं चूक झाली याला मी थोडंसं उहापोह करणार आहे. अद्यापर्यंत मी संपूर्ण राजकारणी चर्चा ऐकली आहे. मी आता थोडीशी याची सैनिकी विश्लेषण करतो. आता जेव्हा तुम्ही आपणच म्हटला की ही अमरनाथ यात्रा 150 वर्षापूर्वी एका मुस्लिम माणसानं चालू केली होती आणि अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवी यात्रा या काश्मीरी याच्या सगळ्यात उत्तम अशा प्रकारे जी मॉडेल्स आहेत. आता ह्याची संरक्षितता कशी केली जाते? जेव्हा अमरनाथ यात्रा निघते ती 2 टप्प्यात होते. ती जम्मूपासून पार अनंतनागला, म्हणजे जिथं खानाबल आहे, जिथं ही घटना घडली आहे, तिथून वळलात की तुम्ही पहलगावला जाता आणि पहलगावच्या पुढं थोडी 20 किलोमीटर तिथपर्यंत ही यात्रा गाड्यांनी जाते आणि त्याच्या पुढं ती यात्रा पायी जाते. आता या संपूर्ण यात्रेचं आयोजन आहे हे सिक्युरिटी फोर्सेसने केलं जातं आणि त्याच्यासाठी एक उत्तम स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनलेली आहे. आता जेव्हा तुम्ही गाड्यांशी जाता तर संपूर्ण जो रस्ता आहे त्याच्या तो चौपदरी तिथं जी सुरक्षा व्यवस्था आहे, म्हणजे एक म्हणजे जो कॉन्व्हॉईज, प्रथम म्हणजे सगळ्या गाड्यांना कॉन्व्हॉईजमध्ये वाटलं जातं. ही आर्मीची व्यवस्था आहे. आम्ही कायम जेव्हा काश्मीरमध्ये जातो, जेव्हा नागालँडमध्ये जातो, आम्ही कॉन्व्हॉईजमध्ये मूव्ह करतो. ही सगळे लोक कॉन्व्हॉईजमध्ये जातात. प्रत्येक कॉन्व्हॉयच्या सुरुवातीला आणि मागं हे गार्ड्स असतात. नंतर एकदा ते पहलगामला पोचले की संपूर्ण जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला जिथं जिथं मोक्याचे अशा प्रकारे पॉईंट्स आहेत तिथं संपूर्ण डिफेन्सिव्ह पोझिशन घेतलेले आहेत आणि ती पार अमरनाथपर्यंत जाते आणि परत येते. आता ही गेले म्हणजे मी होतो तिथं जवळजवळ 75-80 मध्ये ही कायम चालू आहे. मला याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. आता कुठलीही सुरक्षा व्यवस्था असते ती एक जेव्हा तुम्ही करता ती कुठं तोडली जाते? ती तोडली जाते ज्याच्यात ती सगळ्यात विकेस्ट लिंक ज्याला म्हणतात. अ गुड सिक्युरिटी सिस्टम कॅन बी डेफिनेटली ब्रोकन इन. देर इज नो सिक्युरिटी सिस्टम एनिवेअर विच कॅनॉट बी ब्रोकन इन. परंतु ती कुठं तोडली जाते? जिथं विकेस्ट लिंक आहे इथं. आणि दुर्दैवानं या संपूर्ण ह्याच्यात ही विकेस्ट लिंक तुमच्या हे आपले दहशतवादी होते त्यांनी बरोबर हेरली. कुठलंही जे वाहन आहे ते संध्याकाळी 6 नंतर कुठेही जाऊ शकत नाही कारण कॉन्व्हॉय संपूर्ण थांबतात. हे गाडी त्याच्यातून बाहेर येऊन आता त्यांनी लाच दिली का त्यांनी भ्रष्टाचार केला याबद्दल आपण कोर्ट ऑफ इन्क्वायरीसाठी थांबू. पण ते त्यांनी जाऊन आलेले होते आणि ते काश्मीर याला परत निघाले होते. वास्तविक त्यांनी रात्री थांबायला पाहिजे होतं अनंतनागमध्ये किंवा श्रीनगरमध्ये. मला वाटतंय ते परत जाण्याच्या गडबडीत होते आणि खानाबल म्हणून जे आहे तिथं ते त्यांना मारलं गेलं. आणि ते सुद्धा खानाबलमध्ये जे होते तिथं खानाबलमध्ये तिथं एक आर्मर्ड स्क्वॉड्रन आहे, तिथं आणि एक कंपनी आहे. फॉर्च्युनेटली ते एक 2-3 किलोमीटर आधी झालं आणि ते तिथं पोचले आणि तिथं हे झालं. तर तुम्ही ही संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. 2002 मध्ये झालं का, 14 मध्ये झालं का, या गोष्टी मला काही म्हणायच्या मी राजकारण पडणार नाही. परंतु ही जी चूक आहे ही ह्या सिक्युरिटीमधली चूक आहे आणि ती कशी काय झाली हे बघितलं पाहिजे. या प्रश्नच नाही आहे. तुम्ही स्वतः म्हटला की 1,37,000 लोक जाऊन आले. ह्याच्यासाठी 90,000 लोकांना डिप्लॉय केले गेलेलं आहे. अँड आय विल व्हाउच फॉर इट. दॅट्स अ ॲब्सोल्युटली फुल सिस्टम. उत्तम स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नॉर्दर्न कमांडमध्ये आहे, सगळ्यांना बनवली आहे. आणि हे सगळे जे बाकीचे सिक्युरिटी फोर्सेस हे आपल्या खाली आहेत. तेव्हा निश्चितच याच्यात काहीतरी चूक झालेली आहे. पण याचा मी एक भारताचा नागरिक म्हणून सांगू इच्छितो. आधी आपले प्रवक्ते जे होते काँग्रेस त्यांनी उत्तम सांगितलं की हे केव्हाही होऊ शकलं असतं. तुम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे केलात, हे केव्हाही होऊ शकलं असतं. तर मला असं नाही म्हणायचं कुणाला दोष देऊ नये, परंतु
जे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय, म्हणजे मुख्य म्हणजे जिथं चूक झाली ती बघण्यापेक्षा सरकारमध्ये कुणी हे केले का भ्रष्ट, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. ही या सेक्युरिटी मला जो पॉईंट सांगायचा आहे तो जे आता मुलानं सांगितला तो बरोबर आहे. हा जो सिक्युरिटीचा लॅप्स तुम्ही म्हणताय त्याच्या पलीकडे जाऊन सारंग गोसावी आपण गेले अनेक वर्ष तिकडे काम करताय, कुठेतरी इस्लामीकरणाची प्रक्रिया खूप आता जोर धरताना आपल्याला दिसते का? जे धार्मिक मूलतत्ववादी आहेत, धार्मिक अतिरेकीवादी आहेत, यांचा आता काश्मीरच्या काही भागांमध्ये, सगळ्या भागांमध्ये नाही, काश्मीरमध्ये सुद्धा काही भागात त्यांचा प्रभाव वाढताना दिसतोय. काय सांगाल आपण? नक्कीच उदयजी, हे वाढताना दिसतं आहे. पण प्रथम मी या हल्ल्याचा निषेध करतो. हा अतिशय भ्याड हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये नक्कीच कुठलाही काश्मीरी माणूस सहभागी नाही, कारण कुठलाही काश्मीरी माणूस हा अशा कुठल्याच कृतीला सपोर्ट करणार नाही. मी थोडंसं व्यापक ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 1993 साली, 2000 साली ते 2002 साली आणि 2017 साली अशा तिन्ही वेळा जेव्हा हल्ले होत आहेत तेव्हा तुम्ही असं बघितलं असेल तर तिथली मिलिटन्सी ही तिथल्या कुठल्या तरी रॅडिकल फोर्सेसला हाताशी घेऊन त्याची वाढवली गेलेली आहे आणि त्यामुळे तशीच मिलिटन्सी आत्ता वाढलेली आहे आणि त्याचा एक उपयोग दिसतोय. दुसरं जे राज्य सरकार आहे, तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने मांडलत की राज्य सरकार हे कणा नसलेलं सरकार आहे. आत्ता मागच्या वर्षी याच दिवशी मी बोललो होतो, केव्हा मी म्हणलं होतं की राज्य सरकार टिकलं पाहिजे कारण ते लोकशाहीला धरून आलेलं आहे आणि दोन्हीकडच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी विकासाकडे जावं. पण ह्या सरकारने अशी कुठलीच कृती केलेली नाहीये आणि माझ्या मते जर आपण जबाबदारीने पावलं उचलली नाहीत आणि जर आपण योग्य कृती केली नाही तर ते इनडायरेक्टली अशा विघातक शक्तींना सपोर्टिव्ह असंच काम ठरतं आणि तशा प्रकारचं काम या राज्य सरकारकडनं झालेलं दिसतं. सारंग, हिजबुल, जमाते दावा, गिलानी, लष्कर ए तोयबा या सगळ्यांनी याचा निषेध केलाय. हे खरोखरच मनापासून निषेध केलाय म्हणायचा काय नरकाश्रू आहेत? हुरियत आणि प्रत्येक काश्मीरी नागरिक जिथे जिथे आहे, म्हणजे हिजबुल मुजाहिदीन खरं तर हा याचा नक्कीच निषेध करेल, कारण काश्मीरची जी काश्मीरियत आहे ती कधी हिंदू आणि मुस्लिम असा भेद करत नाही. जसं बुट्टा मलिकनी हा अमरनाथ यात्रेचा शोध लावला आणि अमरनाथ यात्रेच्या वेळी असो किंवा चरारे शरीफचे नंदा ऋषी आणि शेख नुरुद्दीन असो, परंतु या हल्ल्याच्या वेळी एक वेगळं दिसून आलं ते म्हणजे हे लष्कर ए तोयबाचे जे अतिरेकी होते यांना हिजबुल मुजाहिदीनचा सपोर्ट मिळाला आहे आणि इथे कुठेतरी ते रॅडिकलायझेशन वाढताना आपल्याला दिसतं, कारण हिजबुल मुजाहिदीन ही अति लोकल संघटनेची कायम आझादीसाठी लढत होती, वेअर इन लष्कर ए तोयबा ही कायम प्रो पाकिस्तान. एक प्रश्न असा येतो हा एक वेगळा बुरान वानीच्या हत्येला 1 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर जाकीर मुसाचं प्रकरण आपल्याकडे झालं. या सगळ्याला काही पार्श्वभूमी आहे आता नेमका हल्ला व्हायला? आत्ताच्या हल्ल्याची पार्श्वभूमी अशी मला नाही सांगता येणार, परंतु या सगळ्यामध्ये तिथल्या लोकल लोकांमध्ये अतिशय राग आहे. तो मग त्या फ्लड्सच्या रिहॅबिलिटेशन आणि याच्या प्रोसेसमधली फेल्युअर असू दे किंवा एकंदरीतच सरकारचा, जसं मी म्हटलं तसं कणा नसलेल्या सरकारच्या रूपाने ते पुढे येणं असू दे. दुसरं असंही आहे की तिथे एक प्रकारचं भय पसरवलं गेलं. आता ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजी आहे का कसं याचा आत्ता अभ्यास चालू आहे, परंतु अशा प्रकारचं कुठेतरी दुसरीकडे काहीतरी घडतंय, मग हत्या असोत कुठल्या तरी मुसलमान माणसाच्या किंवा याची एक भीती तयार केली जाते काश्मीरमध्ये आणि त्यातून थोडंसं रॅडिकलायझेशन वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. काश्मीरी नागरिक आज ज्या प्रकारे कंडेम करतोय या अटॅकला, त्यातून त्यांनी ती काश्मीरियत जागी आहे आणि तो याला बळी पडत नाहीये याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर दिलंय. फक्त या चांगल्या लोकांना हाताशी घेऊन जे चुकीचे आहेत त्यांना योग्य प्रकारे, म्हणजे आपल्यासोबत वेल्वेट ग्लोव्ज अरुण सूर्यवंशी आहेत. अरुण सूर्यवंशी गेले 13 वर्ष, हा जसा झाला तसा 2002चा हल्ला झाला तेव्हा अरुणजी आपण तिकडे होतात. आज जखमींना जी मदत करतायत लोक, हॉस्पिटलच्या बाहेर रक्त द्यायला रांगा लावलेल्या आहेत. आपण या कालच्या हल्ल्याबद्दल काय सांगाल? याचा पर्यटनावर काय परिणाम होईल? सर्वप्रथम मी हल्ल्याचा निषेध करतोय. पर्यटनावरती गेल्या वर्षी 8 जुलैला बुरहान वानीला मारला गेला, तेव्हापासूनच फार मोठा फरक पडला आहे. त्याच्यानंतर 2 ऑगस्ट 2002मध्ये अतिरेक हल्ला झाला होता. पहलगाम इथे बस स्टँडवरती झाला होता हल्ला. त्याच्यामध्ये 89 यात्रेकरू मारले गेले होते.
आणि हा हल्ला गोळीबार करून मारला गेला होता. आता सुरक्षेच्या अरुणजी, आता सुरक्षेच्या खूप मोठ्या त्रुटी शशिकांत पित्रे यांनी दाखवून दिल्या. त्या सुरक्षेबद्दल आपण जे पर्यटक जाऊ इच्छित आहेत त्यांना काय सूचना कराल? आता खूप मोठ्या त्रुटी आपल्याला शशिकांत पित्रे यांनी दाखवून दिल्या आहेत. नाही हां, आता गेले मी 19 वर्ष झाले जातोय. माझ्याबरोबर 140 लोक 3 बस घेऊन मग जातोय मी. संध्याकाळी 6च्या आत बस लावायलाच पाहिजे, किंवा तुम्ही असं टार्गेट करा की 6ला बस आपल्या हॉटेलमध्ये किंवा कॅम्पमध्ये लागली जाईल. असं जर कधी टार्गेट केलं तर म्हणजे ह्या हल्ल्याला आपण बळी नाही पडणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बस गेली कशी काय, हा मोठा प्रश्न आहे. काश्मीरी जनतेचा तुम्हाला काय अनुभव आहे किंवा काही असू द्या अरुणजी? काश्मीरी अशा प्रकारचा हादसा झाल्यानंतर काश्मीरी जनतेचा काय अनुभव आला आपल्याला? हा नाही, जनता खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. साधी गाडी पंक्चर झाली तरी जनता मदत करते. कुठलीही आजपर्यंत मला कुठलीही अडचण आलेली नाही आहे. जनतेकडनं कुठलीही अडचण आलेली नाही मला. आणि सुरक्षा ही कायम चांगली असते. सकाळी पूर्ण जम्मू ते अमरनाथ यात्रेपर्यंत बॉम्ब शोध पथक, मिलिटरी हे चेक करतं आणि नंतरच कानवाई सोडतात. शशिकांत पित्रे साहेब, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग असं म्हणाले की सुरक्षा यंत्रणा याला चोख उत्तर देतील, म्हणजे पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करतील का ज्यांनी हल्ला केला त्यांना पकडून देतील? काय वाटतं आपल्याला? प्रथम आपण ते इस्लामायझेशन बद्दल त्याबद्दल म्हटला होता. मी सांगू इच्छितो की इस्लामायझेशन पेक्षा रॅडिकलायझेशन हा शब्द जास्त योग्य होईल, अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ते रॅडिकलायझेशन तुम्ही म्हटला ते निश्चित होत आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, सर्जिकल स्ट्राईक ही वॉज वन ऑफ सिच्युएशन. आपण म्हटला ते आता निश्चित सुरक्षा दलांचं सगळ्यात पहिलं काम हे आहे की हा जो हल्ला केला, आपल्याला ठाऊक आहे की ते दोन लोक होते 9 तारखेपर्यंत आपल्या रडारपर्यंत होते आणि हा हल्ला कुठंतरी होणार आहे ठाऊक होतं. 9 तारखेपर्यंत त्यांना ट्रेस केलं गेलं आणि 9 नंतर आणि ते 9 तारखेपर्यंत तिथंच त्या भागात कुठे होते आणि 9 ते 11तून ते बाहेर गेले. या 2 लोकांना पकडून हे करणे सगळ्यात महत्त्वाचं काम. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे सुरक्षा दलांचं, त्यांनी इथं कुठेही जाऊ नये. त्यांना जे काम दिलं गेलेलं आहे, 90,000 लोक आहेत, ही अमरनाथ यात्रा पूर्णपणे सिद्धीस जायला पाहिजे आणि अशी कुठलीही घटना होणार नाही, हे सुरक्षांचं दुसरं काम आहे. आणि तिसरं आपण म्हणाल तसं काश्मीरमध्ये हे अभियान चालू आहे, LOCवर चालू आहे. आज सध्या असं कळलेलं आहे की ते 2 लोक जे आले त्यांच्यावर SSGचे काही लोक आलेले आहेत. आता अजून आपल्याला ठाऊक आहे की अजूनही 2 महिने बर्फ पडायला वेळ आहे. तर ही जी अँटी टेररिस्ट ऑपरेशन आहे, ज्याला आम्ही ते चालू आहेत काउंटेन. बट ते करता आता हे मोठं हे जे लोक आपल्याला सापडले आहेत 2, त्यांना हुडकून काढणं आणि त्यांना परत न जाऊन देणं हे महत्त्वाचं आहे. आणि मला एक विश्वास वाटतो, एक गोष्ट मी सांगू इच्छितो, आपण जे काश्मीरबद्दल बोलला किंवा तो मुलगा जो बोलला, ह्या लोकांना पकडून देण्यात आता आपल्याला काश्मीरमधले लोक मदत करणार आहेत आणि त्याची आपण उत्तम मदत घेतली पाहिजे. आपलं जे ग्रीड आहे, आपलं इंटेलिजन्स ग्रीड आहे, ते संपूर्ण जाळं पसरलं पाहिजे. आणि हा 2 लोकांना शोधून काढणं आणि त्याच्यावर आणि 3 लोक आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडक्यात उत्तर द्या. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर आहेत. जनार्दन चांदूरकर, या विषयावर राजकारण करू नका असं आवाहन सत्तारूढ पक्षातर्फे करण्यात आलंय. आपला पक्ष या विषयावर राजकारण न करता भारतीय जनता पक्षाच्या एनडीएच्या सरकारच्या मागे अतिरेक्यांशी लढण्याकरता खंबीरपणे उभं राहणार आहे. नाही, ते तर सगळ्या देशानं सांगितलेलं आहे आणि आपण सुद्धा सगळ्या पॅनलिस्टनी बोललो आपण सगळे की त्या हल्ल्याचा निषेध आणि सरकारच्या पाठीमागे आपण उभे आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांचं सरकार हे जे बोलतं ते करत नाही. आता या ठिकाणी या परिस्थितीचा फायदा घेऊन मी मुद्दा उपस्थित करू इच्छितो तो असा की नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरमध्ये आकाशवाणीवरती आणि टेलिव्हिजनवरती भाषण करताना सांगितलं की मी नोटाबंदी अशासाठी करतो की अतिरेकी कारवाया वाढलेल्या आहेत
आणि अतिरेकी कारवायांना बंदी करण्याचा नोटबंदी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यांनी नोटबंदी केली, पण त्यानंतर कारवाया ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. तेव्हा हे देखील निरीक्षण राजकारण करण्यापेक्षा या कारवाया वाढलेल्या आहेत हे आपलं निरीक्षण आता आपण सगळ्या प्रेक्षकांच्या समोर ठेवलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊन अमर साबळे यांच्याकडे. अमर साबळे, लेह लडाखला जोडणारा जोजिला टनेल बांधला, चेनानी नासरी टनेल बांधला, जम्मू भोवतीचा रिंग रोड झाला, मोठे मोठे हायवे झाले, डोडामध्ये चिनाबवर मोठा तुम्ही पूल बांधलात, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आली. हे सगळं झाल्यानंतरही काश्मीरमधले दहशतवादी हल्ले संपत नाही आहेत. स्थानिक जनतेची आमच्यापर्यंत मदत पोहोचत नाही अशी तक्रार आहे. कुठेतरी आत्मपरीक्षण करायची वेळ आपल्या सरकारला आली असं वाटत नाही? जम्मू काश्मीरमध्ये विकास होतोय हे आपण प्रकर्षाने सांगितलं, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जर व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी असतील, जे सरकारची धोरणं आणि त्याची मदत जर योग्य पोचत नसेल तर ती दुरुस्त केली पाहिजे, ती दुरुस्त करता येईल. परंतु या निमित्ताने सर्व देश या घटनेच्या विरोधामध्ये आणि देशाच्या बाजूने राहिला, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. जेव्हा या देशामध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश निर्माण केला आणि पाकिस्तानला अद्दल घडवली, तेव्हा इंदिरा गांधींचं वर्णन दुर्गा देवी असं अटल बिहारी वाजपेयींनी केलं होतं. ही या देशाची संस्कृती आहे. हीच संस्कृती आपण वाढीस लागली पाहिजे. आपण सर्वांनी या देशाच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. बरोबर आहे. आज शेवटचा अमरजी, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता हमारे साथ आशिक राथर जी है, जिनके साथ हमने इस प्रोग्राम की शुरुआत की थी. आशिक राथर जी जहां हादसा हुआ उससे 2 किलोमीटर की दूरी पे रहते हैं, कश्मीर के हैं. सारा देश आशिक राथर जी आज कश्मीरियों के साथ है. क्या कश्मीर के लोग, कश्मीर की जनता जिसके लिए जानी जाती है, क्या ये कश्मीरियत, ये जमहूरियत हमको कश्मीर में फिर से दिखाई देगी? हाँ, एक्चुअली पहले भी थी और आज भी है और रहेगी. और एक बात मैं कहना चाहता हूँ, मैं भूल गया था. आपने कहा था जो 2014 में फ्लड आया था, फिर बहुत सारे रिलीफ भेजा था गवर्नमेंट ने, ठीक है. हाँ. गवर्नमेंट ने एक काम रिलीफ भेजा था, और जो हमारे सारंग सर हैं, पश्चिम फाउंडेशन, उन्होंने इतना हेल्प किया हमारे गाँव में और हमारे डिस्ट्रिक्ट में, हमारे कश्मीर में, उतना गवर्नमेंट ने नहीं किया. कश्मीरियत आज भी है, कल भी है और हमेशा रहेगी. कश्मीरियत कल भी रहेगी. प्रेक्षको, यात्रेवर हल्ला, सरकार टार्गेट या विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिली. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याला 15 दिवसात भारतीय उपखंडात सुरू असलेल्या भारत, पाकिस्तान, चीन संदर्भातल्या अनेक घडामोडींची पार्श्वभूमी आहे. 72 तासांपूर्वी दहशतवाद्यांच्या बैठकीत अशा प्रकारच्या हल्ल्यांचे संकेत देण्यात आले होते. हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे. याला देशाचं सरकार जबाबदार आहे. हे आम्हीच नाही तर प्रवीण तोगडिया देखील बोलतायत. अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर यांनी केली. हा देशावरचा, मानवतेवरचा हल्ला आहे. अशावेळी देशवासियांनी एकत्र असलं पाहिजे असं मत भाजपचे खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केलं. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबा आणि हिजबुलच्या दहशतवाद्यांची आहे. पंतप्रधान या नात्यानं मोदींनी देखील जबाबदारी नाकारलेली नाही. पण मोदींचं सरकार लाचार नाही, ते एक खंबीर सरकार आहे असा दावा अमर साबळे यांनी केला. काश्मीरात यात्रेकरूंवर हल्ले होत नाहीत, त्यामुळे या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो असं आशिक राथर यांनी स्थानिक काश्मीरी नागरिक म्हणून आपल्याला सांगितलं. हल्ल्यानंतर रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर काश्मीरी तरुणांच्या रांगा लागल्या होत्या. हिंदू मुस्लिम असा कुठलाही भेदभाव न करता काश्मीरी तरुण मदतीसाठी पुढे आले. याकडे त्यांनी सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना स्थानिक हिजबुलची मदत मिळाली आणि त्यातून हा हल्ला झाला असं सामाजिक कार्यकर्ते सारंग गोसावी यांनी सांगितलं. रडारवरून गायब झालेल्या अतिरेक्यांना सुरक्षा यंत्रणांनी आता शोधून काढलं पाहिजे आणि अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडायला पाहिजे असं मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी सांगितलं. या हल्ल्यामुळे पर्यटनावर नक्कीच परिणाम होईल असं अरुण सूर्यवंशी यांनी सांगितलं आणि आपले अनुभव सगळ्यांशी शेअर केले. प्रेक्षक, कोणत्याही दहशतवाद्याचा जोरदार निषेधच व्हायला हवा. विक्ट्री ऑफ टेररिझम एनिवेअर इज विक्ट्री ऑफ टेररिझम एव्हरीवेअर. मग तो हिंदूंच्या अमरनाथ यात्रेवरचा हल्ला असो, नाहीतर मुसलमानांच्या मशिदीवर झालेले बॉम्बस्फोट असोत.
दहशतवादाचं टार्गेट जे काही असो, पण हिंदू मुस्लिम असा भेदभाव न करता काश्मीरच्या तरुणांनी हॉस्पिटल बाहेर रक्तदानासाठी ज्या रांगा लावल्या, तो खरा भारत, हा खरा भारत आहे. आणि या भारताचीच आज आपल्याला गरज आहे. या भारतातल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करतानाच त्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या प्रत्येक काश्मीरी अशी राथरसारख्या त्यांच्या बरोबर आम्ही सगळे आहोत, ही सांगण्याची आजची वेळ आहे. ती सांगायची संधी आज मिळाली. या पॅनलमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.